घाला पाहिजे. बरं, धनत्रयोदशी याबद्दल नक्की ऐकायला आवडेल. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जी उपासना किंवा पूजा करतो त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच नाही ऐकून धनत्रयोदशी हा पहिला म्हणजे आणि ह्याच्या मागचा उद्देश काय होता? जसं आपण म्हटलं की नरक चतुर्दशी पासून जर आपली दिवाळी सुरू होते, दीपावली जर सुरू होत असेल, तर मग धनत्रयोदशी किंवा वसुबारस यांचं त्या आधी असलेलं आगमन हे कशाचं द्योतक आहे? सण साजरा करायचा ना. आणि दिवाळी म्हणजे फराळ आलाच की नाही. भूक जास्त लागते थंडीमध्ये, तेल तुपाचे पदार्थ जास्त केले जातात. मग पहिल्यान महत्वाचं काय हो, आरोग्य. असं बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे हे पदार्थ खाण्यापूर्वी आरोग्य तपासा. म्हणून धन्वंतरी धनत्रयोदशीला कथा आहे त्याबद्दल ती सांगतो. यमानं यमदूतानं विचारलं की तुम्ही एखाद्याचे प्राण हरण करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं? तर यमदूत म्हणाले, वयस्कर माणसाचे प्राण आम्ही जेव्हा घेतो, हरण करतो, त्यावेळी दुःख होतंच साहजिकच आकांत बघून. पण लहान मुलाचे जेव्हा प्राण हरण करतो तेव्हा जो आकांत होतो तो बघून आम्हाला जास्त दुःख होतं. तेव्हा यमराज याच्यावर काहीतरी उपाय सांगा. तेव्हा यमराजाने सांगितलं, धनत्रयोदशीला जो दीपदान करील त्याच्या घरामध्ये अपमृत्यू होणार नाही. बघा, म्हणजे धनत्रयोदशीला दीपदान करा. आता ह्याच्या मागचा उद्देश काय? सामाजिक उद्देश बघा, कार्यकारण भाव वैज्ञानिक भाषेत. तर गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे म्हणून पहिल्यांदा दीपदान करा. पण केवळ दिवा देऊ नका दान, वस्त्रदान करा, अन्नदान, जे फराळाचे पदार्थ करतो ते दान करा. समाजातील प्रत्येक घटकाला, प्रत्येक माणसाला दिवाळी साजरी करता यायला पाहिजे. हे धनत्रयोदशीच्या दिवशी यमराजांनी आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, दीपदान करा. म्हणून आपण दीपदान करतो. बालमृत्यू होऊ नये यासाठी करतो, आशा दाखवलेली आहे. पण मूळ हेतू काय त्याच्या मागचा? तर समाजामध्ये गरिबांना सुद्धा दिवाळी साजरी करता यायला पाहिजे. त्यांच्या घरातील अंधकार सुद्धा दूर व्हायला पाहिजे. म्हणून दीपदान करा, मग वस्त्रदान करा, अन्नदान करा. त्याच्याबरोबर आनंद आहे सगळ्यांना. बघा, दुसऱ्याच्या जीवनात आपण आनंद निर्माण करतो ना, तेव्हा आपल्याला जास्त आनंद होत असतो. आपण खाण्यापूर्वी दुसऱ्याला दूध खाल्लं, त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो ना, त्या आनंदात आपण खरोखर आनंदी होतो. दुसऱ्याला अत्तर लावताना आपला हात जसा सुगंधित होतो ना, तसंच या ठिकाणी होतं. म्हणून धनत्रयोदशीला दीपदान. धनत्रयोदशीला आणखी एक महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे, धन्वंतरींचा जन्म या दिवशी झाला. बरं. धन्वंतरी म्हणजे देवांचे डॉक्टर, देवांचे वैद्य. बरं. हे धन्वंतरी समुद्र मंथनातून जे निघाले धन्वंतरी, त्याच्या हातामध्ये अमृत कलश होता एका हातामध्ये, दुसऱ्या हातामध्ये आयुर्वेद होता ग्रंथ, आयुर्वेदाचे प्रवर्तक. तेव्हा संशोधकांचं म्हणणं आहे ते धन्वंतरी एक आहेत. आणि दुसरे धन्वंतरी त्यांचे अवतार मानले जातात. त्यांनी 13 ग्रंथ लिहिले. मी नावं सांगतो त्यापैकी काही: चिकित्सा दर्शन, चिकित्सा कौमुदी, योग चिंतामणी, धन्वंतरी निघंटू, असे 13 ग्रंथ ज्या ग्रस्तांनी लिहिले, वैद्यांनी लिहिले. तो धन्वंतरी, त्या मूळचा धन्वंतरी समुद्रमंथनातून निघालेला त्याचा अवतार होता असं मानलं जातं. पण या दिवशी काय करायचं? बघा, दिवाळीच्या अगोदर काय करायचं? आपल्या गावामध्ये जो डॉक्टर असेल, आपला वैद्य असेल, फॅमिली डॉक्टर आधुनिक काळात सांगायचं तर, त्या वैद्याची पूजा करायची, त्याला कृतज्ञता व्यक्त करायची. बघा, म्हणजे दिवाळीचे पदार्थ खाऊन तब्येत बिघडण्याच्या आधीच वैद्याची प्रोव्हिजन केलेली आहे. त्यांना नमस्कार करायचा, त्यांच्याविषयी आदर प्रगट करायचा. जो गावाचं आरोग्य चांगलं राखतो, जो आपलं आरोग्य, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहतो, त्याला वंदन करायचं, कृतज्ञता व्यक्त करायची. असा हा दिवस, हा धन्वंतरी जन्माचा. म्हणून धन्वंतरी पूजन सांगितलेलं आहे. आता आधुनिक काळामध्ये प्रख्यात डॉक्टर जे असतात, त्यांचा सत्कार केला जातो, त्यांना सन्मान केला जातो आणि सर्वजण एकत्र येऊन त्यांचा सन्मान करतात. धन्वंतरी पूजन त्या अर्थी होत असतं. आणि हे बघा, आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. म्हणून पण आता लक्षात ठेवा, शरीर केवळ आरोग्यदायी असून चालणार नाही. माणसाचं मन पण आरोग्यदायी पाहिजे. मनस्वास्थ्य पाहिजे. बुद्धीचं आरोग्य महत्त्वाचं आहे. कुबुद्धी नको, सुबुद्धी पाहिजे. तेव्हा बुद्धी, मन आणि शरीर यांचं आरोग्य चांगलं राहू दे असं प्रार्थना करायची.
आणि काही लोक धनाची पूजा करतात. म्हणजे दागिने, विशेषतः महिला भगिनी वर्ग आहे ना, हा. तो दागिने दिवाळीला घालण्यापूर्वी ते साफसफाई करून स्वच्छ करायचे आणि त्याची पूजा करायची. धनाची पूजा करतात. आणि धन्याचा प्रसाद, धने आणि गूळ यांचा प्रसाद देण्याची पद्धत आहे. बरं, अच्छा. हा ह्याच्या धने, मागचं काय कारण असेल? हा कारण म्हणजे आयुर्वेदामध्ये धने हे औषधी आहेत. तुम्हाला माहिती असेल, युरिन विषयी, लघवीविषयी कुठलेही आजार झाले तरी धने आणि जिऱ्याचं पाणी जरी प्यालं ना तरी उपचार होतो. आयुर्वेदामध्ये धन्याचं महत्त्व आहे. आपल्याकडे हेच विशेष आहे बघा. ह्या पूजेमध्ये नैवेद्याच्या वस्तू सांगितल्यात ना त्या अशा आहेत. मूठभर धान्य असेल त्याचे सूपभर लाह्या होतात, म्हणून दिवाळीला लाह्यांचा प्रसाद दिला जातो. तसंच बत्तासे, छोटे साखर असेल ना त्याचा मोठा बत्तासा तयार होतो, तेव्हा भरभराट होऊ दे असं आहे. पण धने हे आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे आहेत. धने आणि गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि धनाची, आपल्या घरामध्ये जी संपत्ती आहे, धन आहे, त्याची पूजा सुद्धा केली जाते. याची हा दिवाळीचा त्या दृष्टीनं पहिला दिवस आणि म्हणून धनत्रयोदशीचं महत्त्व आहे. या दिवशी विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नंतर नाग, द्रव्यनिधी आणि गणपतीची पूजा अशी केली जाते. पूजा म्हणजे काय? या देवतेचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करीत असतो. मला नेहमी सांगायचं आहे, कर्मकांड पूजा म्हणजे घाबरून पूजा करू नका, निर्भयतेनं पूजा करा. त्या देवतेचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजेत यासाठी पूजा करा. तेव्हा ह्या दृष्टीनं धनत्रयोदशीचा दिवस हा खूप महत्त्वाचा आहे आणि तो आनंदाचा पहिला दिवस. दीपदान करा हे महत्त्वाचं आहे. गरिबांना वस्त्रदान, अन्नदान, फराळ जो केला असेल तो दान करा. आकाश कंदिलाचं दान सुद्धा करतात. बरं. तो दीप सुद्धा देतात गरिबांना. एक आपल्या खरं सांगू का, समाज सौख्य राहण्यासाठी हे सांगितलेलं आहे. आणि दिवाळीचा तो दिवस धनत्रयोदशीचा आनंदाचा दिवस असं सांगितलेलं आहे. ते श्रद्धा महत्त्वाची आहे. नाही, खरं आहे. मला